या वर्षीच्या सुरुवातीलाच जालना जिल्ह्यासह राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने धुमाकूळ घातला। खरं तर थैमान घातलेलं होतं आणि मोठं प्रचंड प्रमाणात नुकसान शेतकऱ्यांचं केलेलं होतं। प्रामुख्याने आपण जर पाहिलं तर सप्टेंबर महिन्यात या पावसाचा जोर अधिकच होता। मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये या पावसाने धुमाकूळ घातला आणि अनेक शेतकऱ्यांना प्रचंड तडाखा जो आहे तो दिल्याचं पाहायला मिळालं। खरं तर त्यापैकीच एक म्हणजे जालना जिल्हा। जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यात सर्वाधिक नुकसान झालेलं आहे। जो गोदावरी पट्टा होता त्या अनेक गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली। शेतकऱ्यांची पिकं पाण्याखाली गेली, घरांची पडझड देखील झाली आणि अशातच शासनाने शेतकऱ्यांना मदतीसाठी 31,628 कोटी रुपयाचं पॅकेज जाहीर केलं आणि काल सायंकाळी उशिरा शासनाचा एक जी आर आला आणि त्या जी.आर. प्रमाणे जालना जिल्ह्यातल्या जून ते सप्टेंबर या 3 महिन्याच्या मदत निधी म्हणून 65 कोटी रुपयांचा निधी जो आहे तो मंजूर झालेला आहे। मात्र अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अद्यापही पैसे वर्ग झालेले नाहीत। खरं तर मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलं होतं की शेतकऱ्यांची दिवाळी गोड करू। आपण जाणून घेऊया या शेतकऱ्यांची दिवाळी गोड झालेली आहे का किंवा साजरीच गेली नाही, काय नेमक्या यांच्या भावना आहेत जाणून घेऊया। काय सांगाल? मदत जाहीर झालेली आहे, काही निधी सुद्धा प्राप्त झालेला आहे, काही रक्कम पडली का खात्यावर? अजून तरी मदत दिलेली नाहीये। मुख्यमंत्री साहेबांनी घोषणा केली होती की पंचनामे करू नका, सरसकट शेतकऱ्यांना आणि पूरग्रस्त लोकांना तात्काळ मदत द्या। सानुग्रह अनुदान हे तात्काळ देण्यात येणार होतं, ते 2 दिवसात देणं गरजेचं होतं। आज शेती पिकाचं आमचं पूर्ण नुकसान झालेलं आहे। बरं. एकही शेतकरी दिवाळी साजरी करण्याची मनस्थितीत नाही, कारण की त्यांचं 2 लाखाचं, कुणाचं 1.5 लाखाचं, कुणाचं लाखाचं नुकसान झालं असेल। यांनी मदत देणार हे 8,000, 4,000, 5,000 काय जे देणार होते दिवाळीपूर्वी, ते अजूनही दिलेलं नाही। जर शासनाने जर मुख्यमंत्र्याचे आदेश करीत नसेल तर जालन्याच्या कलेक्टर नेमकं करतायत काय? माझा थेट सवाल आहे शासनाला, तुम्हाला आमची दिवाळीच जर काळी करायची होती तर घोषणा केली कशासाठी? आमची गोड फसवणूक केली कशासाठी? आम्हाला डेंगणं दाखवून फसवलं का? बरं. शासनानं सरळ सरळ सांगायला पाहिजे होतं की आम्ही मदत जाहीर करणार नाही। लोकांनी काहीतरी पर्याय केले असते, लोक रोडवर उतरले असते, आम्ही उतरलोही होतो। मात्र शासनाने घोषणा करून दिली की आम्ही दिवाळीपूर्वी शेतकरी मजुरांची दिवाळी ही गोड करू, परंतु त्यांनी अजूनही आमच्या खात्यात पैसा दिलेला नाही। आम्ही या शासनाचा निषेध करतो। कारण की वेळ ही मजा पाहण्याची नाही। आज शेतकरी आत्महत्या करण्याच्या विचारात आहे। त्यांच्या लेकरा बाळांना कपडे नाहीत, घरात किराणा घ्यायला पैसे नाहीयेत। काही सामाजिक संस्थांनी थोडेफार किट आणून दिल्या, कोणी साड्या वगैरे दिल्या, तेवढ्यावरच ते लोक आज आहेत। बरोबर. बाकीचं शासनाचं काय? तुम्ही सांगितलं अगदी खरं आहे। मुख्यमंत्री म्हणाले होते की दिवाळीपूर्वी रक्कम जमा करू आणि शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही। अद्यापही जमा झालेलं नसल्याचं तुम्ही सांगताय। पडझड झाली, अनेक शेती पिकांमध्ये पाणी घुसलेलं होतं। या संबंधात सगळी जी काही मदत आहे मागच्या 3 महिन्यापासून ती काही मिळाली का? एकही रुपया मिळालेला नाही। अजूनही पंचनामे सुरू आहेत आमच्या परिसरामध्ये। आम्ही उपोषणालाही बसलो, त्यावेळेस आम्हाला सांगण्यात आलं की बाबा तुम्हाला दिवाळीच्या पूर्वी मदत आम्ही डायरेक्ट जाहीर करू, कुठलेही निकष लावणार नाहीत, पंचनामेही करायला लावणार नाहीत। परंतु या शासनानं फक्त शब्दांचा खेळ करून शेतकरी गुंतवून ठेवलेले आहेत। काल जो जी.आर. आलाय तुम्ही कदाचित बघितलाही असेल, त्यानुसार तुम्हाला काही रक्कम मिळाली का? रुपये देखील मिळालेली नाहीये। आमचा जालना जिल्ह्याचा अहवालच उशिरा पाठवला गेल्याचं सांगण्यात येतंय। आता सत्य परिस्थिती काय आहे, जिल्ह्याचं नियोजन मंडळ काय करतंय, स्थानिक आमदार काय करतायत, याच्याशी कुणालाही काही घेणं देणं नाही। भरडल्या जातोय तो शेतकरी मजूर। आमदार कोण आहेत तुम्हाला? आम्हाला घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत हिकमत उडान, माजी आमदार राजेश टोपे यांनी हे आजपर्यंत कुणालाही सहानुभूती दाखवलेली नाही। 2 दिवस आले, 2 दिवसामध्ये त्यांनी जे एन्जॉयमेंट असतो, आम्ही मदत करत असल्याचं दाखवलं। सगळी परिस्थिती, पूर परिस्थिती निवळ झाली। किती दिवस पूर परिस्थिती होती गावामध्ये? 5 दिवस पूर परिस्थिती होती सारखी। पूर्ण गाव पाण्याखाली होतं साहेब। 2,000 कुटुंब आमच्या गुंजीतले पूर्ण पाण्याखाली होते। कारण की 2006ला जो महापूर आला होता त्यावेळेस 2,95,000 रेकॉर्डली पाणी सोडलं होतं। ह्यावेळेस 3,26,000 एवढी पाणी असल्याचं दाखवलं। मग त्यावेळेस आमच्या गोंदी पोलीस स्टेशनला पाणी लागलं होतं। आजही त्याच्यापेक्षा भयानक पूर परिस्थिती होती, पण दाखवल्या जात नाही। हे दुःख आहे। आपल्या सोबत बाबा आहे। बाबा, आज खरं तर दिवाळी आहे, काय दिवाळी साजरी केली की नाही? कशी साजरी काय पाहिजे ना, जवळ काही साजरी करायला? शासनाची काही मदत आली का? काहीच नाही अजून। मग आता काय मागणी आहे? जे काय काही पंचनामे तुमच्या भागामध्ये, खरं तर पूरग्रस्त भाग तुमचा म्हणून ओळखला जातो, गोंदी पूर्ण पाण्याखाली होतं। अशातच मुख्यमंत्री म्हणाले होते की तुमची दिवाळी गोड करू, काय सांगणार आता? काय करू म्हणजे नुसते अशा गोष्टी काय दिले त्यांनी? कोणतीच मदत मिळाली नाही? कोणतीच नाही मिळत। मग आता दिवाळी कशी साजरी करणार तुम्ही? काय जी आहे ती चटणी भाकर, दुसरं काय? काय नाव तुमचं, कुठले तुम्ही?
पाथरवाला खुर्द गुंडे हे गोंदी गटी. बरं काही मदत मिळाली का? काहीच नाही मदत मिळाली. बरं मग आता शासन तर म्हटलं होतं की शेतकऱ्यांची दिवाळी गोड करू. काहीच नाही दिलं ते, नुसतं देतो म्हणले होते बरं पण दिले नाही ना. हा. गाजर दाखिले ते नाही आम्हाला, बाकी काय केलंय बरं दुसरं काय नाही म्हणले. बरं आपण पाहतोय की शेतकऱ्यांना केवळ गाजर दाखवलं असंही सांगतायत. तर काय सांगाल, तुम्ही सुद्धा या गावचे रहिवासी आहे. खरं तर तुमच्या गावामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती. शासनाने मोठं पॅकेज जाहीर केलं होतं आणि दिवाळीपूर्वी रक्कम जमा करून सांगितलं होतं. काय सांगणार या संदर्भात? पूर्ण शेतीचा माल पूर्ण 100% नुकसान झालेलं आहे आमच्या इकडे. मदत मिळाली का? नाही, मदत नाही मिळाली. आमच्या अंबड तालुक्याचे किंवा घनसंगी मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी म्हणजे लक्ष देत नसल्यामुळे, शासनाला म्हणजे दबाव येत नसल्यामुळे याला बरं पंचनामे झालेत का पूर्ण? पंचनामे नाही झाले अजून. मग आता काय मागणी काय? अहवालच दिला नाही त्यांनी अजूनवर. बरं हे मामा आपल्या सोबत आहेत. काय सांगाल मामा, काय तुमची शेती वगैरे काय, किती एकर शेती आणि काय पीक आहे तुमची शेती? सारं शेत पाण्याखाली आणि सारं नासाडी झालेली कापसाची, बरं. सोयाबीनची. बरं. सोयाबीन काढायला की सुद्धा राहिलेलं नाहीये. बरं. आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला दिवाळी गोड करू असं शासनाने सांगितलं होतं, पण मुख्यमंत्री साहेबांनी नुसतं मोलाचा भात आणि बोलाची कढी बरं. असं सांगितलेलं आहे. पण सगळं दिवाळी ही शेतकऱ्याची दुःखात आणि एकदम अशी याच्यामध्ये जाणार आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्याला चटणी आणि भाकर खाण्याची वेळ या दिवाळीच्या संकटामध्ये आलेली आहे. बरं, आणि तरी म्हणजे- तरी मुख्यमंत्री साहेबांनी शेतकऱ्याकडे लक्ष देऊन तात्काळ मदत लवकरात लवकर जेवढी होईल तेवढी बरं. करावी. बरं म्हणजे सरकारने फसवलं शेतकऱ्यांना. शेतकऱ्याला सरकारनं फसवलंय हे सध्या परिस्थितीवरून तरी दिसतंय. काय सांगाल मामा, तुम्ही या गावचे रहिवासी आहेत. पूर परिस्थिती निर्माण झालेली होती आणि सरकारने गाजावाजा करून मोठं पॅकेज जाहीर केलं होतं आणि दिवाळीपूर्वी रक्कम देऊ म्हटलं. काही दिलं नाही, 1 रुपया दिला नाही. पंचनामे झाले, तलाठी येऊन शेतात पंचनामे केले. आमच्या नदीचे मागणीच्या नदीच्या कडेला शेती आहे, बरं. पूर्ण खडून गेली. आमचं घर गेलं तिथलं पाण्यामध्ये आणि त्यांनी सगळं केलं. तलाट्याला फोन केला, ते म्हणे आम्हाला घेता येत नाही म्हणे, असं तसं काहीतरी 1-2. कशामुळे घेता येत नाही म्हटले? ते म्हणे आमच्याकडे नाही म्हणे. वर कलेक्टरने काय केलं, त्याला दुसरी समिती स्थापन केली, ते आल्यानंतर होईल म्हणे. बरं. काही दिलेलं नाही आम्हाला. किती तुमचं कुटुंब किती जणांचं आहे? आमचं 5-7-8 लोकांचं आहे. मग आता आज दिवाळीचा सण आहे, दिवाळी नाही, काही नाही. एकीकडे लोक फटाके आज- फटाके फोडतायत, आज आनंदात सगळी भाकर उत्सव खाऊन तुम्ही. शेतात काम करतो आम्ही. आता सध्या काही नाही. आता बरं, कशामुळं? पैसाच नाही जवळ, सगळं होऊन गेलेले. सोयाबीन नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. बरं. हा, पिकच नाही, काही नाही. कसं खायचं? बरं. कर्ज कोणाचं काढायचं? बाबा काय सांगाल? काय आता शेतकऱ्याला काय मारलंय चित्र मुख्यमंत्र्यांनी, त्याने काय देव म्हणले दिलं नाही. बरं. लुस्करी भरवत झाल्या, पाणी वावले राहणं. देव म्हणले येतो म्हणले, ते आलेच नाही. पंचनामा करा तर हो करतो आणि गेले निघून. मग काय करावं शेतकऱ्याने? आता काय मुख्यमंत्री देव मला दिलं नाही त्यांनी. तुम्ही प्रशासनासोबत काही या संदर्भात म्हटलंय का, काही मागणी केली? मागणी आता 17 बारे मागणी केली. आता लय बारे बोललो त्याला, हो करते तर जाते निघून. मग आता एकही मुख्यमंत्री- रुपया एक पैसा नाही आला, कोणालाच बागदाराला नाही आला इथं. बरं. मग काय करायचं हे सांगा मग मुख्यमंत्र्याला. आता म्हणा बरं, मग देव यंदाची देव आता म्हणते, यंदाची दिवाळी दिली नाही, काय मग नाही. यंदाची दिवाळी कशी साजरी करणार? कशी आता येडी वाकडी याच्याकडून पैसे घे, त्याच्याकडून याचा बटाने काढून करावंच लागले लोक. काय करणार? आता मालाचा अशी लुस्कानी भरपाई झालेली आहे आणि मग काय करणार? किती एकर शेती तुमच्या? 5 एकर आहे. बरं, किती नुकसान किती झालं होतं? नुकसान मी म्हणतो पुऱ्या गावातलं पाणी आमच्या वावरात, त्या नदीचं पाणी आलं तरी आम्हाला काहीच नाही. बरं. चारे आमच्या असे पडलेले आहेत, ते सुद्धा उकारले नाही सरकारने, ये कोणी. बरं. मग काय करायचं? नुसतं म्हणले हो देतो, मुख्यमंत्री म्हणतो दिवाळीला देतो. दिवाळी तिकडेच गेली, सगळं तिकडेच गेलं. आणि काय करणार? तो करतो आपलं तिकडे नागपूरला नेऊन, काय त्याच्या तिकडे भागाला फायदा. इकडे मारे महाराष्ट्रात शेतकरी, मग करायचंय काय म्हणले? बरं. मग तुमच्या तालुक्यात तर सर्वाधिक नुकसान आहे ना? सगळे लुस्काने, पण कुठं काय नाही ना, लुस्कानीला दिलंच नाही ना काही. बरं. ते तिकडे भागत आहे आपलं धरते तो. बरं. मग काय आपण पाहतोय की अतिशय आक्रोश हे शेतकरी व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. दिवाळी खरं तर आम्ही कशी साजरी करायची असा सुद्धा सवाल ते त्यांच्या विचारतायत. तिकडे नागपूर भाग अं, आणताय ते तिकडे. मला सांगा, काय आता मागणी आहे तुमची? मुख्यमंत्री साहेब म्हटले होते की दिवाळीच्या अगोदर सरकारची दिवाळी ही काळी शेतकऱ्याची दिवाळी ही काळी होऊ देणार नाही. बरं. आता इथं जर पाहिलं तर शेतकऱ्याची दिवाळी ही काळी नाही, तिची राग झालेली पाहायला मिळते आपल्याला इथं. प्रत्येक बरं. शेतकऱ्याच्या मनातून हाच आक्रोश आहे फक्त की आमच्याकडे दिवाळी साजरी करायला सुद्धा पैसा नाहीये. आणि त्याच्या अगोदर तुम्ही सांगितलं होतं की बाबा तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये पैसे वर्ग करू. बरं. मग कुठे गेले ते पैसे? मग ही फेक कमिटमेंट देता कशाला? बरोबर आहे ना? म्हणजे तुम्ही फेक कमिटमेंट, तुम्ही राज्यकर्ते, तुम्ही सगळ्या गोष्टी म्हणजे तुमची प्रत्येक कमिटमेंट ही सर्वसामान्य जनता ही एक काय म्हणते त्याला, एक डिसिजन म्हणून ऐकतोय. बरोबर? बरं. आणि त्याच्यामध्ये तुम्ही फेक कमिटमेंट देताय. आता काय करायचं या लोकांनी? म्हणजे ज्यांची दिवाळी ज्यांना म्हणजे
लोक म्हणतायत की आम्ही चटणी भाकर खाऊन दिवाळी साजरी करतोय, याच्यापेक्षा म्हणजे बेकार यांचा आक्रोश काय असणार आहे शेतकरी लोकांचा, बरोबर आहे. त्याच्यामध्ये काय आहे की लवकरात लवकर हे अगोदर म्हटले होते की पंचनामा न करता पैसे खात्यावर वर्ग करणार, सगळ्या गोष्टी करणार, मग हे गेलं कुठं? हे आता गेलं- काय मागणी मग आता सरकारला इशारा वगैरे काय मागणी सरकारला इशारा म्हणजे सरकारने या 2 दिवसामध्ये त्यांच्या खात्यावर ते पैसे वर्ग करावेत. जे पॅकेज दिलेलं आहे बाबा, जे पॅकेज दिलेलं आहे, मग ते पॅकेज काय आहे? तुम्ही 2 वर्ष वापरणारे, 4 वर्ष वापरणारे, 5 वर्ष वापरणारे, नेमकं पॅकेज कशाचं येते? किती दिवसांसाठी, कितीची कमिटमेंट आहे तुमची, किती दिवसात शेतकऱ्याच्या खात्यावर ते पैसे वर्ग करणार आहेत? ही आमची शासनाकडे मागणी आहे. तर नक्कीच आपण पाहतोय की हे जे सर्व शेतकरी होते ते अंबड तालुक्यातल्या गोंदी गावचे होते आणि ज्यावेळी सप्टेंबर महिन्यात जी पूर परिस्थिती निर्माण झालेली होती त्या पूर परिस्थितीमध्ये अंबड तालुक्यातले गोदावरी नदीच्या पट्ट्यातली जी काही गावं आहेत त्यापैकीच हे गोंदी एक गाव होतं आणि पूर्ण गाव पाण्याखाली गेलेलं होतं. फक्त गावच नव्हे तर शेतकऱ्यांची शेती पिकं सुद्धा पाण्याखाली जाऊन प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं होतं आणि शासनाने जी मदत जाहीर केली ती एकही रुपया मिळालेली नाही. त्यामुळं आता आम्ही दिवाळी साजरी कशी करायची, कपडे कुठून आणायचे, फटाक्यांना कुठून पैसे आणायचे, असा संतप्त सवाल जो आहे तो सरकारला या शेतकऱ्यांनी विचारलेला आहे. त्यामुळे आता ही रक्कम आता तरी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि याकडेच आता सर्व शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे. रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, गोंदी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.